नमस्कार, मी सपना। हा सेकंड व्हिडिओ आहे माझा। पहिल्या व्हिडिओला तुम्ही खूप रिस्पॉन्स दिला। मला कल्पना देखील नव्हती की तुम्ही सर्वजणी मिळून मला एवढा रिस्पॉन्स द्याल। आणि माझ्या पहिल्या व्हिडिओचा टॉपिक होता की बिझनेस कसा करावा, 0% भांडवलावर बिझनेस कसा करावा। आणि बऱ्याच लेडीजने आज तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की आतापर्यंत जवळजवळ 60,000 महिलांनी माझा तो व्हिडिओ पाहिलाय आणि बऱ्याच जणींनी लाईक आणि सबस्क्राईब केलाय। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते। आणि आज मला कळलं की प्रत्येकीमध्ये ताकद आहे, प्रत्येकीमध्ये काहीतरी करून दाखवायची हिंमत आहे, पण काही ना काही कारणामुळे ती अडकली आहे कुठेतरी। कोणाचं लहान मूल आहे, कोणाची सासू आजारी आहे, कोणाची आई आजारी आहे, खूप काही इंजिनियरचा फोन आला, अगदी डॉक्टरांचा देखील फोन आला। आणि सांगायला आनंद वाटेल की 72 ते 75 वर्षापर्यंतच्या महिला देखील मला फोन करतायत की मला काहीतरी बिझनेस करायचा आहे। आणि मला असं वाटतं की या व्हिडिओचं मला सार्थक झालं। अनेक जणींनी मला त्यांचं दुःख सांगितलं, बऱ्याच जणींनी कॉल केला, त्यांचं दुःख सांगितलं की गेल्याच वर्षी माझे मिस्टर वारले आणि 2 मुलं माझ्या हातात आहे, मॅडम तुम्ही काहीतरी सहकार्य करा, मला खूप पैशांची गरज आहे। मला असं वाटतं की मी प्रत्येकीबद्दल तुम्हाला नाही सांगू शकत, पण एक जण माझी फोनवर अक्षरशः रडली। आणि मला असं वाटलं की कोण कुठले आहेत या, पण माझ्या एका व्हिडिओने ह्या मला एवढं आपलं म्हणायला लागलं। आणि मला देखील आता खरंच मनापासून तुम्हा सगळ्यांसाठी खूप काहीतरी करायची इच्छा आहे। तुमचं सहकार्य असेल तर नक्की आपण करू। फक्त हार मारू नका, कुठेतरी काहीतरी गोष्ट मला जमणार नाही हा निगेटिव्ह विचार करू नका, पण विचारांमुळेच आपण घडतो। एखाद्या व्यक्तीने पॉझिटिव्ह विचार केला तर तिच्यात काही नसलं तरी ती काहीतरी बनून जाते, आणि एखादीने जर निगेटिव्ह विचार केला तर तिच्याकडे भरपूर सोयी असूनही ती काही बनत नाही। उदाहरण द्यायचं झालं तर सिंधुताई सपकाळ यांना तुम्ही सर्व ओळखता। त्यांनी ज्या टाईपने हाल अपेक्षा काढल्या, आज जर त्यावेळेला त्यांनी जर सहन केलं नसतं, त्यांना जर सगळं सोयीस्कर मिळालं असतं, त्याचे मिस्टर खूप चांगले मिळाले असते, सगळं वातावरण चांगलं असतं, तर आज सिंधुताई सपकाळ एवढे असंख्य लोकांच्या आई झाल्या नसतात। मला असं वाटतं की आपल्या मागे जर काही त्रास असेल, कोणताही त्रास असेल, पण त्याच्या मागे देवाने आपल्यासाठी काहीतरी खूप चांगलं योजलेलं असतं। तसंच हा व्हिडिओ देखील मला असं वाटायला लागलं की हा देवाने माझ्याकडून करून घेतला, कारण सहज टाकलेला व्हिडिओ आणि असंख्य महिलांचा प्रतिसाद याच्यामुळे मला काहीतरी तुमच्या सर्वांसाठी काहीतरी करायची इच्छा जागृत झाली आणि मी माझे प्रयत्न देखील चालू केले। पण सर्वप्रथम सांगेन की बऱ्याच जणींचा कॉल आला। आता तुम्हीच विचार करा की 60,000 महिलांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मला किती कॉल आले असतील, आणि सर्वच कॉल अटेंड करणं इम्पॉसिबल झालं। आणि त्यामुळे फ्लाईट मोडवर मोबाईल ठेवून अक्षरशः मला नंबर सेव्ह करावे लागतात, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा माझा नंबर मोबाईल बंद देखील येतोय, बऱ्याच वेळा बिझी येतोय। बऱ्याच जणी कुतूहलाने मेसेज करतात, मॅम तुम्ही काही रिप्लाय देत नाही, तर त्या सर्वांसाठी हा माझा व्हिडिओ आहे। रिप्लाय प्रत्येकीला देणार, आणि माझी इच्छा आहे की एकही लेडीज माझ्या हातातून जाऊ नये की तिला रिप्लाय माझा पोहोचला नाही असं होऊ नये। आणि म्हणूनच मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवून मला तुम्हा सगळ्यांना मेसेज टाईप करून पाठवावं लागतंय। मैत्रिणींनो, तुम्हाला नक्की सहकार्य मिळेल। रिच क्रिएशन मधून तुम्हाला जो बिझनेस करायची संधी मी दिली आहे ती नक्की आहे, ह्यात फेक काही नाहीये। बऱ्याच जणींच्या कमेंटमध्ये देखील येते की मॅम फोन उचलत नाहीये किंवा मॅमचा फोन बंद आहे, हा व्हिडिओ फेक आहे। तर मैत्रिणींनो, खरंच हा व्हिडिओ मात्र फेक नाहीये, पण माझी अवस्था समजून घ्या की एका वेळेला आपण किती जणींशी बोलू शकतो। तरी सुद्धा मॅक्झिमम काल माझा रेकॉर्ड झाला, काल जवळजवळ मी 1200 जणींशी बोलली, आणि 1200 जणींशी बोलल्यानंतर मला तेवढेच त्याच्यापेक्षा किंवा जास्त फोन येत होते। आणि नंतर मेसेज आला की मॅम तुम्ही रिप्लाय देत नाहीये, तर असं नाहीये, रिप्लाय प्रत्येकाला येणार। माझे एक्झिक्युटिव्ह आहेत, ते तुम्हाला 10 दिवसात फोन करतील, बिझनेस करण्यासाठी इन्फॉर्मेशन देतील, तुम्हाला काही असेल हवी असलेली सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल। खास करून मी कौतुक करेन त्या अशा जेंट्सचं। हा व्हिडिओ मी महिलांसाठीच बनवलेला, पण अशी काही जेंट्स आहेत त्यांनी आपल्या बायकोसाठी फोन केला, ती घाबरते म्हणून त्यांनी पुढाकार घेतला, आणि ज्यांचे मिस्टर असे आहेत जे तिच्या पाठीशी उभे आहेत ती कधी मागे राहणार नाही। फक्त तिने विचार छोटे नाही ठेवले पाहिजे। तुम्हाला सगळ्यांना सहकार्य नक्कीच आमचं असेल। फक्त एवढंच सांगायचंय की तुम्हाला जर खरं मनापासून बिझनेस करण्याची इच्छा असेल तर फक्त व्हॉट्सअप नंबर जो आहे माझा, त्याच्यावर तुमचं नाव आणि एरिया एवढा तुम्ही व्हॉट्सअप करा। तुमचं नाव आणि एरिया व्हॉट्सअप झाला की आमच्याकडे तुमचा नंबर रजिस्टर होईल, आणि येत्या 10 दिवसात तुम्हाला संपूर्ण बिझनेसचं इंट्रोडक्शन, ज्वेलरीचे फोटो आणि तुम्हाला जी काही माहिती हवी ती सर्व तुम्हाला मिळेल। परंतु काही करू नका की नाही मला आत्ताच सांगा, मला आत्ताच पाठवा।
मैत्रिणींना एवढं सोपं नाहीये, कारण असंख्य महिलांनी, असंख्य मैत्रिणींनी मला फोन केलाय. त्या सगळ्यांना रिप्लाय देणं आता माझं एक कर्तव्य झालेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी नक्की रिप्लाय करेन. फक्त थोडासा धीर धरा. नक्की तुम्हाला जे काही करायचं आहे, मी सांगेन की मला बऱ्याच जणींनी मेसेज केला, कोण मला पापड चांगलं बनवतं, कोण ड्रेस मटेरियल चांगलं बनवतं. बऱ्याच जणींनी त्यांनी बनवलेल्या गोष्टी देखील मला पाठवल्या. आपण थोडे दिवस हा बिझनेस वाढवूया, एकत्र येऊया. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब केलात, शेअर केलात तर तेवढा मोठा ग्रुप आपला तयार होईल आणि तुमच्या कलेसाठी देखील मला काहीतरी करता येईल. आणि एवढंच बोलते, ज्या मैत्रिणी हा सेकंड व्हिडिओ आहे माझा, हा फर्स्ट टाइम पाहतात, त्यांना मी विनंती करेन की माझा पहिला व्हिडिओ आहे 0% भांडवलवर व्यवसाय कसा करावा. तो व्हिडिओ पाहून बऱ्याच जणींना बिझनेस करण्याची आयडिया मिळाली आहे, काहीतरी चेतना मिळाली आहे. तुम्ही देखील जर हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर तुम्ही पहिला व्हिडिओ नक्की आवर्जून पहा. तुम्हाला देखील तो नक्की आवडेल. आणि नक्की जर आवडला तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरने बऱ्याच जणी या फक्त गृहिणी न राहता एक उद्योगिनी होऊ शकतात. धन्यवाद.